नवरात्रीची उपासना जागर सध्या मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे। आपण मातेच्या 9 रूपांची पूजा अर्चना या नवरात्रीमध्ये करतो, पण मातेची रूपे अनंत आहेत। ती सतत भक्तांना संकटातून तारून ऊर्जा स्फूर्ती देणारे आहे। पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत प्रत्येक राजघराण्याची आपली कुलदैवता आहे आणि त्या कुलदैवतांचा इतिहास पण अद्भुत आहे। या नवरात्र उत्सवात जाणून घेऊया आपल्या इतिहासातील राजे महाराजांचा कुलदैवतांचा अद्भुत वारसा। नमस्कार, मी पूर्वा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव, विजयाचा सन्मान, स्त्री शक्तीचा। पृथ्वीराज चौहान हे 12व्या शतकातील अजमेरचे राज्यकर्ते होते। त्यांची कुलदैवता मानली जाते आशापुरा माता। महाराणा प्रताप हे भारतातील एक वीर राजे होते। ते 16व्या शतकातले मेवाडचे राजपूत राजे होते। त्यांची कुलदैवता होती बाणमाता। चित्तोडगड जिल्हा येथे बाणमातेचे प्राचीन मंदिर आहे। महाराज अग्रसेन आणि अग्रवाल समाज यांची कुलदैवता देवी महालक्ष्मी आहे। भगवान श्रीरामाची 34वी पिढी असा अग्रवाल समाजाचा उल्लेख आहे। चौल, पल्लव आणि विजयनगरचे राजा यांची कुलदैवता म्हणजे कामाक्षी देवी। कामाक्षी मंदिर तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथे आहे। जैसलमेर भाटी घराण्याची कुलदैवता तनूट माता आहे। तनूट मातेचे मंदिर भारत पाकिस्तान सीमेवर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता तुळजापूरची भवानी माता आहे। महाराष्ट्रातील तुळजापूर येथे असलेल्या या भवानी मातेच्या मंदिराला 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। अशा प्रकारे आपल्या नवदुर्गांप्रमाणेच देवी मातांची अनंत रूपे आहेत। आज आपण या नवरात्र उत्सवानिमित्ताने या देवी मातांच्या अनेक रूपांपैकी काही रूपांचे दर्शन घेतले। या देवतांचा महिमा अगाध आहे, त्यामुळे त्यांच्या पुढे आम्ही श्रद्धेने लीन होत आहोत। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।